चोपडा येथील नर्सिंग कॉलेज येथे आरोग्य विभागाच्या वतीने सिकल सेल आजारासंदर्भात मार्गदर्शन आणि विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली आहे। पाहूयात मग। महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील नर्सिंग कॉलेज ऑफ चोपडा प्राचार्य मॅडम करुणा चंदनशिव यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही नर्सिंग महाविद्यालयामध्ये सिकल सेलचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। सिकल सेल विषयी मुलींना विद्यार्थिनींना पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि माहिती देऊन 50 विद्यार्थिनींची चाचणी घेण्यात आलेली आहे। यासाठी जी टीम आहे कुठली आहे? ही जी टीम आहे ती उपजिल्हा रुग्णालयामार्फत ही टीम बोलून तपासणी करण्यात आलेली आहे। आज आपल्या या नर्सिंग कॉलेजमध्ये जी तपासणी सुरू केलेली आपण तर ती आपल्या आरोग्य विभागातर्फे सिकल सेल आजाराची तपासणी सुरू केलेली आहे। हा सिकल सेल आजार जो आहे हा अनुवंशिक आजार आहे। हा अनुवंशिक आजार असल्याकारणे याचं वयोलक्षगट जे आहे तपासणीचं आपण सर्वप्रथम शासनाने 1 ते 40 वयोगट हे तपासणीसाठी घेतलेलं आहे। हा सिकल सेल आजार म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये रक्तपेशी असतात आणि त्या रक्तपेशी ह्या ज्या असतात ह्या गोल स्वरूपाच्या असतात।